एका बाजूला जरी बीएमसीने स्पष्टीकरण दिलेलं असलं तरीही दुसरीकडे मात्र महानगरपालिकेच्या स्पष्टीकरणात आणि स्थायी समितीसमोर सादर केलेल्या कागदपत्रात तफावत असल्याचं समोर आलंय। स्थायी समितीच्या कागदपत्रात 25 लाखांचा खर्च हा महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया हाताळणीसाठी दाखवण्यात आलेला आहे। जर 25 लाखांचा खर्च संपूर्ण खर्च हा बीएमसीच्या सोशल मीडियाच्या व्यवस्थापनासाठी असेल तर स्थायी समितीच्या कागदपत्रात महापौरांचा उल्लेख का करण्यात आला असा सवाल उपस्थित झालेला आहे। महापौरांच्या या 25 लाखाच्या सोशल मीडियाच्या खर्चावरून आपण पाहतोय वाद निर्माण झालेला आहे। एका बाजूला पूर्ण मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेत, अनेकांचे बळी केलेले, दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया आणि फक्त महापौरांच्या सोशल मीडियावर 25 लाखांचा खर्च होतोय, यामुळे वाद निर्माण झालाय। दरम्यान या आधी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या खर्चामुळे कधी कधी त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एप्रिल 2026 मध्ये बंगल्याच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी 3,40,00,00,000 रुपयांचा खर्च झाला। जुलै 2026 मध्ये बंगल्याबाहेरील सुविधा आणि पायाभूत कामांसाठी 2,89,00,000 खर्च। जुलै 2026 मध्ये नूतनीकरण आणि बाह्य सुशोभीकरणासाठी 6,29,00,000चा खर्च। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांमध्ये 10 लाखांच्या खर्चाचा आरोप करण्यात आलेला आहे। महापौरांनी पीएला 50,000चं मानधन देण्याची मागणी केल्याचा आरोप होतोय।